हॅलो नमस्कार, मी पायल. आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तुम्ही कशा आहात? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. तर सकाळची सुरुवात माझी देवपूजेने होते हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि पूजा केली की घर एकदम प्रसन्न आणि फ्रेश वाटतं. तर आज आहे आमच्या गावच्या म्हणजे जी जत्रा झाली आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या इथे आंबील असतं. आणि हे आंबील ज्यांचं कुलदैवत भैरोबा आहे म्हणजे तर त्यांना करावंच लागतं. तर माझी ही तयारी चालू आहे आणि आज आमोशाही आहे. तर आमोशालाही आपल्याला देवांना स्वच्छ करायचं असतं, सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आता आज खूप लेट झालं तरी पण सगळ्या गोष्टी केल्याशिवाय आपल्याला तर कुठं चांगलं वाटणार आहे. तर माझी पूजा झाली आहे. पूजा करून झाल्यानंतर मग मला कुलदैवताचा अभिषेक करायचा आहे. आज आपल्या हिंदू धर्मामध्ये कुलदैवताला खरंच खूप महत्त्व आहे. आणि कुळ म्हणजे कुळाचा आणि देव म्हणजे देवच. कुळाचा देव म्हणजे कुलदेवता आणि कुलदेवताची विशिष्ट देवता म्हणून आपल्या कुळात प्रसिद्ध असते. आणि कुलदेवताच्या पूजनाने आपल्या सर्व ग्रहदशा दूर होतात. काही समस्या असेल तर त्याचं निराकरण होतं. कुलदेवताच्या पूजनाने सगळ्या गोष्टीतून आपल्याला मार्ग मिळतो, सर्वांगीण प्रगती आपली होते. आणि आपल्या आयुष्यामध्ये कुलदेवाचं निरंतर स्नान असावंच. तर आता मी अभिषेक करून घेणार आहे. आणि आपल्याला वर्षातून एकदा तरी कुलदेवताला कुलदेवीला जावंच लागतं. आता आमचं कुलदैवत सोनारी आहे, भैरोबा, सोनारीचा भैरोबा. तर इथे आम्हाला वर्षातून एकदा जावंच लागतं. आणि आता यात्रेला तर काही जाणं होत नाही आम्हाला, पण जेव्हा आम्हाला सुट्ट्या लागतात तेव्हा आम्ही एकदा तरी जातो. आणि गुलाल खोबरं इथे उधळण्याची पद्धत आहे. तर एकदा तरी वर्षातून आपल्याला गुलाल खोबरं उधळायला इथं जावंच लागतं. तर आता आज यात्रा असते भैरोबाची. तर यात्रा ही आमची चैत्र महिन्यामध्ये अष्टमीपासून ते त्रयोदशीपर्यंत असते. आणि इथं खूप लांबून लांबून लोक येतात. सोलापूर, कर्नाटक, तमिळनाडू इकडून सगळे लोक येतात. आणि सोनारी हे ठिकाण धाराशिव जिल्ह्यात परांडा तालुक्यामध्ये येतं. सोनारी याची पण खूप आख्यायिका आहे, म्हणजे सोनारी का नाव पडलं आहे. तर भैरवनाथाने आहे ना चंद्रकाली मातेच्या मदतीने सुवर्ण नावाच्या राक्षसाचा वध केला होता येथे. आणि ते वध केल्यानंतर इथं सुवर्णपूर असं या गावाचं नाव पडलं. आणि आता अपभ्रंश होऊन त्याचं सोनारी असं झालं आहे. आणि इथं दर्शनासाठी इतकी मोठी चैत्र महिन्यामध्ये असते. आणि रविवारी ही खूप गर्दी असते. तर देवाचं रविवारीच आंबील आले त्यामुळं आज विशेष महत्व आहे या आंबीलला. आणि आंबील देवाला खूप आवडत होतं त्यामुळे या दिवशी आंबील केलं जातं. देवांना नैवेद्य केलं जातं, पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. आणि सगळ्या देवांना दाखवलं जातं. नंतर परड्या भरल्या जातात, पतर भरलं जातं. तर आता ह्या गोष्टी तर आपल्याला गावाकडं असतात, तर इथं काही मिळत नाहीत. पण आपण घरामध्ये कुलदेवताची पूजा केली तर चांगलं असतं. आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. त्यामुळं कुलदेवताला तेवढा मान द्यावाच लागतो आपल्याला. आणि आता आम्ही सुट्ट्या लागल्यानंतर आम्ही कुलदेवताला जातोच, पण यात्रेला काही जाणं होत नाही. आणि गर्दी ही खूप असते. सोनारी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे तसं. आणि इथली माकडं तर जास्तच प्रसिद्ध आहेत. इथं आपण जर गेलो दर्शनासाठी आणि आपल्या हातात पिशवी असेल तर मग ते माकडं आपल्या मागं इतकं येतात आणि ते पिशवी घेतल्याशिवाय ही होत नाही. त्यामुळं मग आपल्याला काही न्यायचं म्हटलं तर ते झाकून न्यावं लागतं, नाहीतर मग ते इतका पाठलाग करतात आणि ते घेतल्याशिवाय राहतच नाहीत. आणि माकडासाठी ही सोनारी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. तसेच इथली बारव आहे, ते 12 महिने त्याच्यामधलं पाणी आहे ना हिरवं असतं. पण 12 वर्षातून एकदाच फक्त ते पाणी पांढरं होतं. नाशिकचा कुंभ मेळाव्यानंतर हे पाणी लगेच पांढरं होतं. आणि त्या दिवशी मग खूप भाविक तिथे स्नान करतात. आणि हा खूप मानलं जातं भैरवनाथाला आणि खूपच मानतात आमच्या इकडे. आणि सगळ्या श्रद्धेनं केलं तर सगळं आपल्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुळं सगळेजण खूप श्रद्धेने इथे जातात. आणि खूप गर्दी असते, जर रविवारीही असते आणि यात्रेला तर खूपच असते. तर अशा पद्धतीने मी पूजा करून घेते. आणि आपल्याला ही पूजा घरच्यांना विचारून करायचे. कुळाचा कुळाचार हे आपल्याला विचारूनच करावं लागतं, कारण आपल्याला जसं ते करतात त्या पद्धतीनेच आपल्याला करावं लागतं. तर मी आता हे सगळं सासूबाईंना विचारून केलं आहे, कसं करतात काय करतात. आणि त्यांनीही व्यवस्थित सांगितलं, कारण त्यांनी सांगितलं की त्यांच्यानंतर आपल्यालाच ह्या गोष्टी करायच्या आहेत. मग जेव्हा गरज लागेल तेव्हाच का करायचं, मग अगोदरच आपल्याला ही गोष्टी सगळ्या माहीत पाहिजे. आणि आपण सगळ्या देवांची पूजा करतो, मग कुलदैवताची पूजा केलीच पाहिजे अशा वेळेस. आणि आंबील बनवायचं होतं, तर आंबील ही मी त्यांनी सांगितलं तसंच बनवणार आहे, त्यांच्याच पद्धतीने बनवणार आहे.
तर आंबील बनवण्याची ही तयारी माझी झाली आहे बऱ्यापैकी. आणि आज आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करावा लागतो. कोणी कोणी नाही करत, पण आता मी बनवणार आहे पुरणपोळीचा नैवेद्य. आणि गावाकडं परड्या भरतात, पतर भरतात, पण आता इथं सिटीमध्ये तर काही तसं परड्या ती भरू शकत नाहीत आपण. तर जेवढं होतं तेवढं आपल्याला श्रद्धेनं करायचं असतं. तर आता तर मी साखरेचा नैवेद्य ठेवला आहे, परत दूध आणि साखरेचा नैवेद्य ठेवला आहे, गुलाल ठेवला आहे, एक फळ वाहिलं आहे. नंतर मग मी आता पुरणपोळीची तयारी झाल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य ठेवणार आहे. तर अशी केली आहे मी आता पूजा. अभिषेक करून झाला आहे, पूजा झाली आहे. तर प्रसन्न वाटते मंदिराकडे बघून. आता मी तुम्हाला सासूबाईच्या पद्धतीने आंबील कसं बनवायचं मी दाखवणार आहे. तर आंबील बनवण्यासाठी रात्रीच मी 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलं होतं आणि ते आपल्याला पाण्यामध्ये गाठी न होता आपल्याला हाटून ठेवायचं आहे. आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला आंबील बनवायचं आहे. तर 1 वाटी पाणी घेतलं आहे. त्याच्यामध्ये ते पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला जे आपण ज्वारीचं पीठ आहे पाण्यामध्ये खलवून ठेवलेलं ते टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये गाठी होऊ नये म्हणून पहिल्यांदा आपल्याला हलवायचं आहे. जास्त गरम पाणी करून वतायचं नाही, त्यामुळं गाठी होऊ शकतात. तर गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत आपल्याला, कारण हे आपण पिणार आहोत त्यामुळं घट्टपणा नसतो याच्यामध्ये जास्त, त्यामुळं गाठी नको आहेत. त्यासाठी मग हलवून घ्यायचं. आणि टेस्टला इतकं अप्रतिम झालं होतं, खूपच छान झालं होतं. मला वाटत नव्हतं, कारण आंबील म्हटलं की खूप तोंड वाकडं करतात, पण अशा पद्धतीनं केलं की खरंच खूप आवडीनं पितात. आणि आमची सासूबाई तर खूप मोठ्या प्रमाणात करते आंबील आणि सगळेजण पितात आवडीनं. तर त्यांच्याच पद्धतीने मी आंबील केला आहे. आता हे 3-4 मिनिट मी छान शिजून घेतलं आहे पीठ. आता त्याच्यामध्ये मी तुम्ही ताक असेल तर ताक टाकू शकता, पण आता माझ्याकडे ताक नव्हतं तर मी 1-2 चमचे दही घेतलं, त्यात थोडंसं पाणी टाकून मिक्सरला हलवून टाकलं आहे. याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि आपल्याला लसूण टाकायचा असतो ठेचून. आणि नंतर थंड झाल्यावर आपल्याला ताक टाकायचं, नाहीतर ते फुटू शकतं. तर आता इथं मी छान शिजून घेतलं. नंतर आपल्याला ताक टाकल्यावर बी 2 मिनिटं गरम करायचं असतं. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर, मीठ टाकायचं असतं. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कोथिंबीर नाही टाकली तरी चालेल, पण टेस्टला खूप छान लागतो कोथिंबीरने. आणि आता चवीनुसार मीठ टाकले शेवटी. तर अशा पद्धतीने तयार आहे आंबील आपलं. तर आता माझी पुरणपोळीचा नैवेद्य तयार झाला आहे. नारळ ठेवला आहे, सगळी पूजाही मांडून झाली आहे, धूप लावली आहे. आता आपल्याला आरती करायची होती, त्यामुळं मग सगळ्या गोष्टी असं पूजा मांडणी करून घेतली की मग आरती करायची. तर इथे आहे ना आंबील आपल्याला ठेवताना ज्वारी ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला आंबील ठेवावं लागतं. आणि गावाकडे ज्याच्यामध्ये आंबील ठेवतो त्याला चुन्याचे असे हे ओढतात, पण आता इथं चुना कुठं मिळणार, त्यामुळं मी हळदी कुंकाचे बोटे ओढले आहेत. आणि गुलाल आणि आपल्याला खोबरं ठेवायचं आहे, गुलाल खोबरं. त्यानंतर मग मी पूजा करून घेणार आहे. जर तुम्ही कुलदेवताला जात नसाल तर तेही जायला पाहिजे. आणि कुलदेवताला गेलं की त्या देवाचा कुलाचार केला पाहिजे. आता भैरोबाला गेलं तर गुलाल खोबरं आपल्याला उधळावंच लागतं. आणि कुलदेवीलाही जावं लागतं आपल्याला. आणि जी कुलदेवी आहे, आता आमची तुळजापूर आहे, तर आम्हाला तुळजापूरला गेलं की आम्हाला देवीची ओटी भरावी लागते. आता सर आरती करून घेत आहेत. सर एवढे श्रद्धाळू नाही आहेत, पण करतात आरती ते. तर अशा पद्धतीने आम्ही आरती करून घेऊ. आपल्याला पहिल्यांदा गणपतीची, नंतर भैरोबाची अशी आरती करायची असते. आणि लहान मुलांनाही घेतलं आपल्याबरोबर की त्यांनाही सवय लागते, थोडीशी आवड निर्माण होते. त्यामुळं मग आम्ही मुलांना घेऊनच आरती हे करतो, देवांची पूजा. ते आता आरती करून झालं आहे. सगळ्या देवांना आपल्याला आरती द्यायची, नंतर आपल्याला आरती घ्यायची. नंतर आता पूजेला मी तुम्हाला पूजा दाखवते. आणि आंबील अशा पद्धतीने ठेवला आहे मी, गुलाल खोबरं ठेवलं आहे आणि श्रीनंही पाया पडून घेतला. आणि लहान मुलांना आपण जसं शिकवलं तसंच करतात. आणि आता आपल्याला आज नारळही फोडून घ्यायचा, आणि तो प्रसाद आपल्याला सगळ्यांना द्यायचा असतो. लाह्यालाही आज महत्त्व असतं, लाह्याही ठेवायच्या असतात. तर अशी केली आहे पूजा. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार.